नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच पाहणार आहोत। यामध्ये पहा मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेला जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत। मित्रांनो, हे जे प्रश्नसंच आहेत हे आपल्याला मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे असे 20 प्रश्न आहेत, जे आपल्याला SRPF साठी सुद्धा महत्त्वाचे ठरणारे हे प्रश्न आहेत। कारण हे टोटल प्रश्न आपण फक्त आणि फक्त रिव्हिजन म्हणून घेत आहोत। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर आपल्या नोकरी इनसाइडर या नावाने YouTube चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नोकरी इनसाइडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबत आपला WhatsApp ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक मी तुम्हाला त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इनसाइडर या YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून द्यायचं आहे। पहा, हे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत। हे फक्त आणि फक्त आपण रिव्हिजन म्हणून घेत असणारे प्रश्न आहेत। तर सध्याचे RBIचे गव्हर्नर कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 1 तर शक्तिकांत दास हे जे आहेत हे सध्या RBIचे गव्हर्नर म्हणून काम करत आहेत। उर्जित पटेल, डी सुब्बाराव, अरुण जेटली हे जे आहेत पहा, अरुण जेटली त्या ऑप्शनमध्ये नाही, पण उर्जित पटेल आणि डी सुब्बाराव हे जे आहेत हे माजी गव्हर्नर आहेत। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा, जेवढे काही महत्त्वाचे SRPF गट आहेत त्यावरही आपल्याला भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। त्यापैकी लक्षात ठेवायचं आहे, हा 12वा क्रमांकाचा जो गट आहे तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे? तर तो आहे पर्याय क्रमांक 2 तर हिंगोली या ठिकाणी। मित्रांनो, यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, माननीय पंतप्रधान भारत सरकार यांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणारी मुख्य संस्था कोणती आहे? पहा, या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, जे की पंतप्रधान असतात तर पंतप्रधानांच्या जी सिक्युरिटीची जबाबदारी आहे ही कोणत्या संस्थेकडे असते? तर ती असते पहा SPG। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यामध्ये पहा, SPG सर्वात क्लोज असतं, त्यानंतर NSG असतं, त्यानंतर स्टेट पोलीस असतं, लक्षात ठेवा, पण सर्वात आधी जी असते ती असते SPG। ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 4 आहे, पोलीस महासंचालक निरीक्षकाच्या 57व्या अखिल भारतीय परिषदेचं यजमानपद कोणत्या राज्याकडे होतं? मित्रांनो, हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे। प्रश्न परत एक वेळा पहा, पोलीस महासंचालक महानिरीक्षकाच्या कितव्या? 57व्या पहा, 57व्या अखिल भारतीय परिषदेचं आयोजन कोणत्या राज्याकडे होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर नवी दिल्ली या राज्याकडे होतं पहा यजमानपद। कशाचं? 57व्या अखिल भारतीय परिषदेचं, पण कोणत्या? पोलीस महासंचालक महानिरीक्षकांच्या। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, माहिती अधिकार कायदा 2005 या अन्वये एखाद्याच्या जीवितास कारणीभूत असणारी माहिती किती कालावधीमध्ये देणे बंधनकारक आहे? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि अशाच पद्धतीचे आपल्याला भरपूर प्रश्न जे आहेत माहिती अधिकार जो आहे 2005 चा त्याच्या आधारावरती विचारण्यात आलेले आहेत। त्यापैकी हा एक प्रश्न आहे, हा आपल्याला 2018 पासून ते 2024 पर्यंत हा प्रश्न आपल्याला 6 वेळा विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे। माहिती अधिकार कायदा जो आहे 2005 चा, याच्या अन्वये एखाद्याच्या जीवितास कारणीभूत असणारी माहिती ही किती दिवसामध्ये देणे बंधनकारक आहे? तर ती आहे पहा 48 तास म्हणजे 2 दिवस। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणी नवीन संसद भवनाच्या छतावरील राष्ट्रीय चिन्ह जे आहे अशोक स्तंभ याचं अनावरण केलेलं आहे? अनावरण म्हणजे एक प्रकारे उद्घाटन कोणी केलेलं आहे? मित्रांनो, यावरही महत्त्वाचा प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जातात किंवा कधी कधी करंट अफेअर्स मध्ये या प्रश्नाचा उल्लेख केला जातो। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 नरेंद्र मोदी हे जे आहेत हे सध्याचे पंतप्रधान देखील आहेत। तर नरेंद्र मोदी यांनी जे नवीन संसद भवन आहे त्याच्या छतावर जे राष्ट्रीय चिन्ह आहे अशोक स्तंभ त्याचं उद्घाटन केलेलं आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 7 आहे, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? राष्ट्रीय महिला आयोग याची स्थापना कोणत्या वर्षीची आहे? हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे।
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर 1992 पहा 1992 या वर्षी करण्यात आलेली आहे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, पंचायत समिती सदस्याने गैरवर्तन केल्यास त्याला बडतर्फ करण्याचा अधिकार हा कोणाकडे आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला झेडपी मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्याला शिक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. पहा, पंचायत समिती सदस्याने जर गैरवर्तन केलं तर त्याला बडतर्फ म्हणजे काय, तर पदावरून कमी करण्याचा अधिकार हा कोणत्या अधिकाऱ्याकडे असतो किंवा तो अधिकार कोणाकडे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर तसा अधिकार राज्य शासनाकडे असतो. ज्यावेळी पंचायत समितीचा सदस्य काही गैरवर्तन करत असेल, काही गैरप्रकार करत असेल, तर त्याला बडतर्फ करण्याचा अधिकार हा राज्य शासनाचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भरपूर वेळा म्हणजे भरपूर, जवळपास 16 ते 17 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जागतिक व्यापार संघटना याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर जिनिव्हा या ठिकाणी आहे जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, तेलंगणा या राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? मित्रांनो, तेलंगणावरती आपल्याला 2 प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत. ते प्रश्न कोणते कोणते असतात, तर सर्वात अलीकडील राज्य कोणतं आहे, म्हणजे सर्वात नवीन तयार झालेलं राज्य हे तेलंगणा आहे. यावरती दुसरा प्रश्न विचारला जातो की हैदराबाद ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर हैदराबाद ही तेलंगणा राज्याची राजधानी आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे की तेलंगणा राज्याची निर्मिती कधी करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर 2 जून 2014, 2 जून 2014 या दिवशी तेलंगणाची निर्मिती करण्यात आलेली आहे. यावरचा तिसरा प्रश्न अजून एक पहा. तिसरा प्रश्न काय आहे की तेलंगणा या राज्याची निर्मिती किंवा या राज्याचं विभाजन कोणत्या राज्यामधून करण्यात आलेलं आहे? तर जे आंध्र प्रदेश आहे, कोणतं आंध्र प्रदेश राज्य जे आहे, आंध्र प्रदेशमधून तेलंगणा जे आहे ते विभाजन त्याचं झालेलं आहे. कधी? 2 जून 2014. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारताचे वॉरेन बफे म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे? पहा, भारताचे वॉरेन बफे असं कोणाला म्हटलं जातं? किंवा एक प्रकारे त्यांना अजून एक उपाधी आहे, पहा, भारताचा बिग बुल. लक्षात ठेवा, भारताचा बिग बुल म्हणून कोणाची ओळख आहे किंवा भारताचे वॉरेन बफे म्हणून कोणाला ओळखलं जातं? या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो कमेंट करून देत राहा, कारण हा प्रश्न महत्त्वाचा आहे. शेअर मार्केटमध्ये जे जे काही विद्यार्थी थोडंफार जरी इन्व्हेस्टमेंट करत असतील तर त्यांना या प्रश्नाचं उत्तर येणं गरजेचं आहे. गरजेचं म्हणजे की त्यांना ते माहीतच असणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर राकेश झुनझुनवाला यांना म्हटलं जातं पहा भारताचे वॉरेन बफेट. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, अतिश्रमामुळे म्हणजेच अति काम केल्यामुळे स्नायुदुखी होत असते. तर ती स्नायुदुखीमध्ये कोणतं रसायन जबाबदार असतं? त्या रसायनामुळे जास्त काम केल्याच्यामुळे स्नायू आपले दुखत असतात. तर ते रसायन असतं पर्याय क्रमांक 3. तर लॅक्टिक आम्ल म्हणजे लॅक्टिक ऍसिड हे जे आहे याच्या स्रवल्यामुळं किंवा याच्या जबाबदारी असते की जास्त वेळा जर काम केलं तर स्नायुदुखी होते म्हणून. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन म्हणजे NSM अंतर्गत IIT रुर्की या ठिकाणी कोणते महासंगणक स्थापित करण्यात आलेले आहे? महासंगणक म्हणजे सरळ सरळ लक्षात ठेवा सुपर कम्प्युटर. या ठिकाणी प्रश्न समजावून घ्यायचा आहे. नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन म्हणजे NSM याच्या अंतर्गत IIT रुर्की या ठिकाणी कोणतं सुपर कम्प्युटर बसवण्यात आलं आहे किंवा स्थापन करण्यात आलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर परमगंगा या नावाचं जे सुपर कम्प्युटर आहे ते बसवण्यात आलेलं आहे IIT रुर्की या ठिकाणी किंवा स्थापन करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो, यावरती अजून एक इम्पॉर्टंट प्रश्न विचारला जातो की भारतातील सर्वात पहिलं सुपर कम्प्युटर कोणतं आहे? तर भारतातील सर्वात पहिलं आहे पहा परम 8000 हे जे आहे तर हे भारतातील सर्वात पहिलं सुपर कम्प्युटर आहे. याची जी स्थापना आहे किंवा याला जे बिल्ड केलं आहे ते सीडॅक पुणे यांनी केलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे परमगंगा हे जे आहे हे IIT रुर्की या ठिकाणी स्थापित करण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, देशातील पहिले मातीचे धरण म्हणून ओळखले जाणारे गंगापूर धरण राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? हा प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे. प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे.
या ठिकाणी पहा, यावरती आपल्याला दोन प्रश्न तयार होतात. पहिला प्रश्न काय होतो की मातीचं धरण गणलं जाणारं म्हणजे मातीचं धरण म्हणून ओळखलं जाणारं भारतातील पहिलं धरण कोणतं आहे? तर त्याचं नाव आहे गंगापूर धरण. हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राज्य आहे पहा महाराष्ट्र या राज्यामध्ये. ते महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक 4 तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे. पंचायत समिती पातळीवर ग्रामीण विकासाची जबाबदारी प्रामुख्याने खालीलपैकी कोणावर असते? कशाची? पंचायत समिती पातळीवर ग्रामीण विकास म्हणजे ग्रामीण जे डेव्हलपमेंट आहे त्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर गटविकास अधिकारी जो आहे त्यावरती असते पहा जिम्मेदारी पंचायत समिती पातळीवर ग्रामीण विकासाची जबाबदारी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल गटविकास अधिकारी. प्रश्न क्रमांक 16 आहे. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला राज्यावर विचारला जातो. कधी कधी हा प्रश्न आपल्याला डिस्ट्रिक्ट लेवल म्हणजे जिल्ह्यावरती सुद्धा विचारला जातो. तर भारतातील कोणतं असं राज्य आहे की त्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे? तर ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक 4 तर गुजरात हे ते राज्य आहे. आपल्याला महाराष्ट्रावर प्रश्न असा विचारला जातो की महाराष्ट्राला समुद्र किनारा किती किलोमीटरचा आहे? तर महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला आहे आणि गुजरात हे जे आहे हे सर्वाधिक जास्त लांबीचा समुद्र किनारा लागलेलं राज्य आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे. सावित्रीबाई फुले जयंती खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरी केली जाते? मित्रांनो, हा दिनविशेष वरील इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे पहा आणि प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला दिनविशेष हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे. त्याच्या निमित्तानं आपण जागतिक दिनविशेष आणि सोबतच आपण राष्ट्रीय दिनविशेष वरती एक व्हिडिओ घेतलेला आहे. दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर सावित्रीबाई फुले जयंती ही जी आहे ही 3 जानेवारी या दिवशी साजरी केली जाते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न आहेत ते सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन मधील आपण हे प्रश्न घेतलेले आहेत. लक्षात ठेवा, विद्यार्थी कमेंट करतात की यातील एकही प्रश्न आलेला नाही. तर मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न जशाच तसे परीक्षेचे आपण घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 18 आहे. कोणते पोलीस अधिकारी यांना वर्ष 2015 साठी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? पहा, या ठिकाणी पुरस्काराचं नाव काय आहे? लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2015 या वर्षी कोणता पोलीस अधिकारी आहे की त्यांना सन्मानित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर संदीप पाटील यांना करण्यात आलेला आहे 2015 वर्षी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित. या ठिकाणी पहा, मनोज कुमार शर्मा किंवा मनोज शर्मा हे जे आहेत हे एक IPS अधिकारी आहेत आणि यांच्यावरही आपल्याला प्रश्न 2024च्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यांच्यावर प्रश्न असा विचारला होता की जो 12th फेल मूव्ही आहे, 12th फेल मूव्ही हा कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे? तर मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित होता पहा 12th फेल मूव्ही. पण या ठिकाणी प्रश्न वेगळा आहे. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा पुरस्कार 2015 वर्षीचा कोणाला देण्यात आला? तर संदीप पाटील आपलं ह्याचं उत्तर होईल. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19 आहे. खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचे प्रमुख आहेत? पहा, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल SRPF या बलाचे प्रमुख कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर चिरंजीव प्रसाद हे जे आहेत SRPF प्रमुख बलाचे प्रमुख आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे. पोलीस पाटील पदासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे कमीत कमी वयोमर्यादा किती आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. जर आपल्याला पोलीस पाटील पदासाठी पात्र व्हायचं असेल तर आपलं कमीत कमी वय किती असणं गरजेचं आहे? तर कमीत कमी वयाची अट आहे त्याला पर्याय क्रमांक 4 तर 25 वर्ष कमीत कमी वय असणं आपलं गरजेचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 20 प्रश्न. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF मिळवायची असेल तर नोकरी इन्सायडर या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करून ठेवा. दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.